मी अजय. आम्ही मुंबईतील डोंबिवली या भागात राहत होतो. आमची 6 घरांची चाळ होती. त्यात महाराष्ट्रीयन 4 घरं होती आणि परराज्यातील माणसांची 2 घरं होती. ते त्या घरात भाड्याने राहत होते. त्यांना येऊन साधारणतः 2 महिने झाले होते. आमच्या सर्वांची घरं सिंगल मजली होती. त्यात 1 रूम, किचन आणि हॉल अशी सोय त्या घरात होती. मी नुकताच 12वी पास होऊन विज्ञान शाखेत फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली होती. आमच्या चाळीतील सर्व माणसंही एकाच कंपनीत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करायची. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. घड्याळीत साधारणतः 5 वाजले असावे. चाळीतील सर्व बायका आमच्या घराजवळ गोळा होऊन वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या गप्पा सुरू होत्या. तेव्हा मी घराच्या पुढच्या हॉलमध्ये बसून माझ्या सायन्स विषयाचा प्रोजेक्ट पूर्ण करत होतो. माझे कान त्यांच्या आवाजाकडे होते, पण लक्ष पूर्ण अभ्यासात होते. त्या बायकांमध्ये जी दीपाली नावाची काकू होती, तिचे 4 महिने अगोदरच लग्न झालं होतं. ती उत्तर भारतातील राहणारी होती. जेव्हापासून ती आमच्या शाळेत राहायला आली होती तेव्हापासून तिच्या नवऱ्याची नाईट ड्युटी सुरू होती. तिचा नवरा हा दिसायला अगदी सडपातळ आणि दारुड्या होता. त्याच्याकडून तिला कोणताच आनंदाचा क्षण मिळाला नव्हता. म्हणून ती आपली व्यथा त्या ठिकाणी जमलेल्या बायकांना सांगू लागली. त्या बायकांमध्ये सर्वात वयस्कर बाई म्हणजे माझी आई होती. आईने त्या दीपाली काकूला विचारले, अरे दीपाली, तुम्हारी तो अभी नई शादी हुई है, कहीं घूमने जाया करो. मुंबई काफी बड़ी है और घूमने के लिए बहुत जगह है यहाँ. बाकी बायकाही त्या दीपाली काकूला विचारू लागल्या, बहुत मजा आता होगा ना शादी के बाद तुम्हें दीपाली, मायके की तो याद ही नहीं आती होगी. त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देताना ती दीपाली काकू म्हणाली, अरे दीदी, क्या बताओ तुम्हें, जब से मैं यहाँ आई हूँ तब से एक दिन भी प्यार से बात नहीं हो पाई है उनसे मेरी. हर रोज नाइट ड्यूटी कर करके वो भी थक गए. हमें यहाँ आए हुए 2 महीने हुए, मगर 2 महीने में कभी भी मेरे से प्यार से बात भी नहीं कर सकते हो. रात को ड्यूटी करना और दिन भर सोते रहना. घर का काम भी उनकी वजह से पड़ा रहता है मेरा. इन 2 महीनों में उन्होंने कभी भी अपना पति होने का हक मेरे ऊपर जताया नहीं. शादी की सुहागरात भी अभी तक हमारी नहीं हुई है दीदी. मुझे तो ऐसा लगता है कि मैं यहाँ पे किसी घर की नौकरानी हूँ. बस घर का काम करो, खाना खाओ और सो जाओ. ना पति का सुख, ना कहीं बाहर जाने का मौका मिलता है. मी रूममध्ये बसून त्या बायकांच्या सर्व गोष्टी ऐकत होतो. तेवढ्यात आमच्या शेजारच्या अंजली काकू त्या दीपाली काकूंना म्हणाल्या, अगर एक बार तुम्हें पति का प्यार मिल गया ना दीपाली, तो तुम्हें मायके की भी याद नहीं आएगी. इतना पावर होता है पति के प्यार में. तेव्हा दीपाली काकू म्हणाल्या, मैं भी उसी प्यार के इंतजार में हूँ दीदी, मगर इनको फुर्सत मिले तो ना. अभी भी देखो, सुबह के 7 बजे आए हैं, बिना नहाए अभी भी 12 बजे तक सोए थे. उसके बाद खाना खाकर थोड़ा टीवी देखा, फिर 2-2:30 बजे से जो सोएंगे शाम को 6 बजे ही उठेंगे. उसके बाद फिर तैयारी करके 7:30 बजे घर से ड्यूटी के लिए निकल जाते हैं. घर में क्या चीज लाना है, क्या बनाना है, उनको किसी चीज की फिक्र नहीं है. अंजली काकू दीपाली काकूंना परत म्हणाली, पति का प्यार पाने की पहल दीपाली तुमने पहले करनी चाहिए. अगर पति थक जाता है, उसे प्यार से मनाकर, समझाकर उसे पूरी तरह खुश करने की जिम्मेदारी तुम्हारी है. हमारे भी पति एक एक हफ्ते तक नाइट ड्यूटी करते हैं, मगर उनको कभी भी हम प्यार की कमी महसूस होने नहीं देते हैं. अगर पति ज्यादा ही काम करके थक जाता है तो उनको सोने दो, उनसे कुछ बात मत करो. मगर जब वो नींद से जगते हैं तो उनकी पसंद का खाना, उनको क्या चाहिए, वो सब चीज उनकी आंखों से हम पहचान जाते हैं. इसलिए हमारे पति के बीच कभी भी झगड़ा नहीं होता, बल्कि प्यार ज्यादा बढ़ जाता है. त्या बायकांच्या गोष्टी ऐकून मी अधिकच उत्तेजित होऊ लागलो होतो. तेव्हा आईने दीपाली काकूंना सांगितलं, दीपाली, तुम्हें अगर बाजार से कोई सब्जी मंगवाना है तो मेरे लड़के अजय को बता दिया करो, वो लेके आ जाएगा. घर में पढ़ाई करता रहता है वो. तेव्हा दीपाली काकू, ठीक है दीदी, मुझे किसी चीज की जरूरत पड़ी तो मैं अजय को आवाज दे दूंगी. एवढं सांगून सर्व बायका आपापल्या घरी निघाल्या. माझ्या डोक्यात अजूनही त्या बायकांचं झालेलं संभाषण फिरत होते आणि दीपाली काकूंचा चेहरा वारंवार डोळ्यासमोर फिरत होता.
असेही दीपाली काकू दिसायला अगदी सुंदर व गोरी होती. भारगच्च शरीर, काळेभोर डोळे, गुलाबी गाल आणि दररोज हलकीशी लावलेली ओठांवर गुलाबी लिपस्टिक. त्यामुळे तिची सुंदरता चाळीमध्ये सर्व बायकांमध्ये अधिकच खिलून दिसायची. आईने सांगितल्याप्रमाणे मी दीपाली काकूंच्या आवाजाची वाट 2-3 दिवसापासून पाहत होतो की काकूंनी मला बाजारातून काही सामान आणण्यासाठी आवाज द्यावा आणि मी धावतच तिच्या समोर जाऊन तिला पाहावं, अशी माझी मनात दररोज इच्छा जागृत होत असे. आमच्या घरामधील अंतर फक्त 2 माणसं सरळ उभे राहतील इतकंच समोरासमोर होतं. कोणी घरात जोरात जरी बोललं तरी ते समोरच्या घरात ऐकू येत होतं. एके दिवशी सकाळचे 10 वाजले होते. समोरच्या घरातून दीपाली काकूंचा आवाज आईला आला. दीपाली काकू आईला म्हणाल्या, दीदी, अजय को मेरे घर भेज दो ना, कुछ सामान मंगवाना है बाजार से. आणि तो आवाज माझ्या कानाशी पडला. मी फटक्यात पुस्तकं बंद करून पेनचे टोपण लावून आईच्या होकाराची वाट पाहू लागलो. तेव्हा आई त्या काकूंना म्हणाली, अभी भेजती हूँ, तुम रुको. आणि सरळ माझ्याजवळ येऊन आई थांबली आणि मला म्हणाली, अरे अजय बेटा, त्या समोरच्या काकूंना बाजारातून काही सामान आणायचे आहे. थोडा वेळ अभ्यास बंद करून त्या काकूंची मदत कर. रात्रभर त्या काकांची नाईट ड्युटी असते. ते काम करून फार दमलेले असतात. तू जर तो सामान आणून दिलास तर त्यांनाही बरं वाटेल आणि थोडी मदतही होईल. त्यावर मी आईला म्हणालो, चालेल आई. असंही माझा अभ्यास झालेलाच आहे. मी फक्त स्वतःची रिव्हिजन घेत होतो. त्यावर आई मला म्हणाली, जा बाळा, त्या काकूंना विचार कोणकोणते सामान आणायचे आहे. मी लागलीच आपल्या जागेवरून उठून सरळ दीपाली काकूंच्या दाराजवळ येऊन उभा राहिला आणि काकूंना आवाज दिला, दीपाली काकू, मैं आया हूँ अजय. सामान लाना था ना बाजार से, माँ बता रही थी. काही वेळाने दीपाली काकू दाराजवळ येऊन माझ्यासमोर उभ्या राहिल्या. माझं लक्ष अचानक काकूंच्या त्या ठिकाणावर पडलं. त्यांना पाहून माझे भानच हरपलं. काकूंचे डोळे माझ्या डोळ्यांकडेच होते. काकूंच्या लक्षात आले होते की मी त्यांच्याकडे न पाहता वेगळ्याच ठिकाणी पाहत होतो. काकूंनी मला आत बोलावले. मी आत येऊन पाहिले. हे रूमच्या कोपऱ्याला गादी टाकून काका झोपले होते. काकू जसं सांगत गेली तसं मी एका कागदावर सामानाची लिस्ट बनवत गेला. लिस्ट झाल्यानंतर काकूंनी माझ्या हातात पैसे दिले. पैसे देतेवेळी काकूंच्या हातांचा स्पर्श माझ्या हाताला झाला. तो स्पर्श इतका कवळा होता की लागलीच माझ्या शरीरात एक तरंग उडू लागली. 15-20 मिनिटाच्या कालावधीनंतर मी बाजारातून सामान घेऊन परत काकूंच्या घरी पोहोचलो. दार अर्धवट लावलेला होता. मला वाटलं काकू चाळीतील कोणत्या तरी घरात कामासाठी गेल्या असाव्या. म्हणून आवाज न देता मी डायरेक्ट आत शिरलो आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. माझ्या डोळ्यासमोर काकू फक्त ब्लाउजवर उभी होती आणि आपले कपडे ती चेंज करत होती. काकूंचे लक्ष माझ्याकडे गेले. मी सामानाची बॅग त्याच ठिकाणी ठेवून लागलीच बाहेर आलो. मला फार भीती वाटू लागली होती. अंग फार थरथरत होतं, कारण काकूची सुंदरता मी आतून पाहिली होती. काकू फार सुंदर दिसत होत्या. माझा हा प्रथम प्रसंग होता की कोणत्या तरी स्त्रीला मी अशा अवस्थेत पाहिले होते. म्हणून काकूंबद्दल त्या क्षणाला माझं आकर्षण चरणसीमेला पोहोचलं होतं. काकूंचे काम झाल्यानंतर त्या स्वतः दाराजवळ येऊन मला थँक्स म्हणाला. अजय, यह काम करने के लिए आपके चाचा को 1 महीने से मैं बोल रही थी, मगर उनको ड्यूटी से फुर्सत ही नहीं मिल रही थी. आप थे इसलिए यह सामान मेरे घर में आया, नहीं तो बस रोज सुबह शाम हम दोनों चावल बना के खा रहे थे. त्यावर मी दीपाली काकूंना म्हणालो, चाची, और कुछ सामान लाना है तो मुझे आवाज दे देना. त्यावर काकू हो म्हणाल्या. मी ज्या वेळेस घरात आलो त्याच वेळेस काकूंबद्दल विचार माझ्या डोक्यात वारंवार फिरत होता की काकू आपल्यावर
रागवल्या नाही. आपण काकूंना अशा अवस्थेत पाहिल्यावर त्या काही बोलल्याही नाही. का काकूंचेही माझ्याबद्दल आकर्षण असू शकते का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उद्भवत होते. आई मला याच्यासाठी त्या काकूंचा सामान आणायला सांगायची, कारण आमच्या चाळीपासून मार्केट हे 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर होते. त्यामुळे त्यांना पायी येणे जाणे शक्य नसे. संध्याकाळची वेळ होती. मी मित्रांसोबत फिरण्यासाठी थोडं मार्केटमध्ये त्यांच्याबरोबर आलो होतो. आम्ही दररोज संध्याकाळी मित्र परिवार एकत्र जमून थोडी मौज मजा सोड्याच्या दुकानावर बसून करायचो. काही वेळ त्यांच्यासोबत घालवल्यानंतर मी घराकडे परतत होतो. संध्याकाळचे 7:30 वाजण्यात आले होते. दीपाली काकूचा नवरा हा ड्युटीवर जाताना मला रस्त्यात दिसला. म्हणून मी आपली चाल वेगवान करून घराकडे धाव घेतली. चाळीत आल्यावर सर्व बायका आमच्या घराजवळ गोळ्या होऊन गप्पा गोष्टी करत होत्या. मी घरात जात असताना माझे लक्ष दीपाली काकूंकडे गेलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड व स्मित हास्य मला दिसलं. मीही त्यांच्याकडे पाहून गालातल्या गालात हसलो. मी घरात आल्यावर दीपाली काकूंचा आवाज माझ्या कानी पडला. अरे अजय, जो सामान आप सुबह लेके आए थे उसमें मैं चीनी लिखना भूल गई थी. मेरे घर में अभी बिल्कुल चीनी नहीं है. अगर तुम्हें टाइम है तो 1 किलो चीनी लाके दे दो ना मार्केट से. त्यावर मी लागलीच हो म्हणालो. अभी लाके देता हूँ चाची. मी काकूंकडे पैसे घेऊन फटाफट मार्केटला जाण्यासाठी निघालो आणि 15 मिनिटात साखर घेऊन परत चाळीत आलो. आता चाळीत एकही बाई माझ्या घराजवळ नव्हती. सर्व बायका आपापल्या घरी निघाल्या होत्या. साखरेची पिशवी घेऊन मी दीपाली काकूंचा घराजवळ आलो आणि त्यांना आवाज देऊ लागलो. चाची, यह आपकी चीनी लाया हूँ. ठीक है अजय, आ रही हूँ मैं. काही वेळाने काकू दार उघडून माझ्यासमोर उभ्या राहिल्या. काकू या गाऊनवरती होत्या. त्या इतक्या सुंदर दिसत होत्या, त्याची कल्पना मी तुमच्या समोरही करू शकत नव्हतो. जेव्हा काकू माझ्या हातातून पिशवी घेण्यासाठी खाली वाकल्या, तेव्हा परत माझे लक्ष काकूंच्या त्याच ठिकाणी गेले. त्यांच्याकडे पाहून मला काकूंना घट्ट मिठीत घ्यावं असं वाटू लागलं होतं. आज माझ्या वडिलांचीही नाईट ड्युटी होती. मी घरात बसून टीव्ही पाहत होतो. आमच्या खिडकीतून समोरच दीपाली काकूंच्या घराचे दार मला स्पष्ट दिसायचे. म्हणून अधूनमधून माझे लक्ष काकूंच्या दाराकडे जायचं. साधारणतः 8:30 वाजेची वेळ होती. त्यांच्या शेजारच्या अंजली काकूंचे हसबंड अचानक दीपाली काकूंच्या घरात शिरताना मला दिसले. मी फटक्यात टीव्ही समोरून उठून दाराजवळ येऊन उभा राहिला. मला दाराजवळ उभा पाहून ते काका घरातून परत बाहेर आले आणि दीपाली काकूंच्या घरातून त्यांच्या जोराचा आवाज माझ्या कानी पडला. मी धावतच काकूंच्या घरात शिरलो. काकू ह्या पाय निसटून बाथरूममध्ये पडल्या होत्या. या कारणासाठी ते काका घरात येणार होते, पण मला पाहून ते माघारी झाले. म्हणजे टीव्हीच्या आवाजामध्ये अगोदर मला काकूंचा आवाज ऐकू आला नव्हता. मी काकूंना माझ्या खांद्याचा सपोर्ट देऊन उभे केले. काकूंना फार वेदना होत होत्या. काकूंना नीट चालता सुद्धा येत नव्हतं. कसं तरी एक पाय वर करून उडी मारून दुसऱ्या पायावर ते चालत होते. मी काकूंना खुर्चीवर बसवले आणि पायाला कोणत्या ठिकाणी मार लागला आहे ते पाहू लागलो. काकूंच्या पायांची सुंदरता पाहून माझं मन भटकायला लागलं होतं. माझ्या मनात वेगवेगळे विचार काकूंबद्दल येऊ लागले होते. जेव्हा मी काकूंच्या पायांना स्पर्श केला, तेव्हा माझे हात व पाय थरथरायला लागले होते. मी काकूंच्या तळ पायांच्या पंजा अँटी क्लॉकवाईज फिरू लागलो होतो. तेव्हा काकूला थोडा आराम मिळाला होता. काकूंना होणारी दुखापत कमी झाली होती. आमच्या घरातून
बाम आणून मी काकूंच्या पायाला लावून त्यांना कापडाची पट्टी बांधली. त्यामुळे त्यांना अधिकच बरं वाटू लागलं होतं. तेव्हा काकूंनी माझ्या चेहऱ्यावर त्यांचा हात फिरवला आणि म्हणाली, अजय, तुम कितने दयालु हो. मेरी मदद करने कभी भी पहुंच जाते हो, चाहे बाजार से सामान लाना हो या और कुछ. नहीं आंटी, ये तो मेरा फर्ज है. किसी जरूरतमंद की मदद करना. आपकी जगह और कोई इस घर में गिरा होता तो भी मैं उसकी मदद इसी तरह करता. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अजय, आपकी माँ को बोलना कि मेरे लिए थोड़ा खाना बनाएगी, क्योंकि मैं पैरों पे खड़ी नहीं हो सकती. खाना बनाने में मुझे दिक्कत होगी. त्यावर मी दीपाली काकूंना म्हणालो, आंटी, माँ ने तो खाना बना लिया होगा, मगर मैं आपके लिए टिफिन में ही लेके आऊँगा और हम दोनों यहाँ खाना खाएंगे. मी एवढं सांगून माझ्या घरी परतलो आणि आईला झालेली सर्व गोष्ट सांगितली. आईने फटक्यात आमच्या दोघांचा डब्बा बांधून माझ्या हातात दिला आणि काही वेळातच मी दीपाली काकूंच्या घरात डब्बा घेऊन पोहोचलो. मी आईला सांगून आल्यामुळे घरी काहीच टेन्शन नव्हते, कारण की आई वडिलांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता. मी काकूंना विचारून 2 प्लेट काढून आम्ही दोघीजण जेवणासाठी बसलो. काकूला खाली बसण्यासाठी त्रास होणार होता, म्हणून अजून एक खुर्ची त्यांच्या समोर ठेवून त्यावर मी जेवणाची प्लेट त्यांच्यासाठी लावली आणि टीव्ही लावून आम्ही दोघं मस्तपैकी जेवण करू लागलो. काही वेळाने आमच्या दोघांचे जेवण आटोपले होते, म्हणून हात धुण्यासाठी मी काकूंना थोडा खांद्याचा सपोर्ट देऊन वॉश बेसिनपर्यंत नेऊ लागलो. चालत असताना अचानक काकूंच्या त्या ठिकाणाचा स्पर्श माझ्या खांद्याला होऊ लागला होता, कारण काकू एका पायावर जंप करून चालत होत्या. काकूंनाही त्या गोष्टीची जाणीव होत होती की माझ्या शरीराचा स्पर्श अजयच्या खांद्याला होत होता. तरी काकू माझ्यापासून दूर न होता अगदी जवळ मला ओढत होती. मी जेवणाचे ताट आवरून किचनमध्ये ठेवले आणि काकूंसाठी एक गादी पंख्याखाली झोपण्यासाठी टाकली आणि टीव्ही बंद करून मी काकूंना घरी जाण्याची अनुमती घेऊ लागलो. तेवढ्यात काकूंनी परत मला पायाची पट्टी काढायला सांगितली. अजय, उस पट्टी को निकाल दो, क्योंकि उससे मेरा पैर काफ़ी दब रहा है. मी जसजसं काकूंच्या पायाला हात लावू लागलो तसा काकूंच्या श्वासात अगदी भर पडू लागला होता. मी पट्टी गोळा करून टीव्हीजवळ ठेवली आणि मी घरी जाण्यास निघण्याची तयारी करू लागलो. तेव्हा अचानक काकूंनी मला आवाज दिला, अजय, यहाँ आओ, मुझे तुमसे कुछ काम है. काकू या गादीवर झोपल्या होत्या. मी काकूंजवळ गेलो आणि काकूंनी माझ्या गालावर एक मुका घेतला. काकूंच्या ओठांचा स्पर्श माझ्या गालाला होताच माझ्या अंतर्मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि काकू मला धन्यवाद म्हणाले. काकूंनी हळू शब्दात मला सांगितले की अजय, आज की रात तुम यह मेरे साथ सो जाओ. तुम्हारे चाचा भी घर पे नहीं है. मुझे अकेले में काफ़ी डर लगता है. त्यावर मी काकूंना म्हणालो, आंटी, मैं तो घर पे बता के भी नहीं आया हूँ. अगर मैं बिना बताए यहाँ सो गया तो मुझे घर पे डांट मिलेगी. आंटी, आप रात को दरवाज़ा खुला रखना. जब भी आपको मेरी ज़रूरत पड़े तो मुझे फ़ोन कर देना. मैं तुरंत आपके पास आ जाऊंगा. मगर माँ सो जाएगी तभी मैं आऊँगा. ठीक है अजय, रात को 12 बजे के बाद मैं तुम्हें फ़ोन करूँगी, तभी आप आ जाना. जब आपकी माँ सो जाएगी तब. ठीक आहे आंटी. असं म्हणून मी माझ्या घरी रात्री 10 वाजेला परतलो आणि अंथरुणावर पडलो. मला यावेळेस झोपही लागत नव्हती. सतत दीपाली काकूंचे विचार आणि मी पाहिलेले त्यांचे ते डोळ्यासमोर वारंवार मला भेट देत होते. मी 1 वाजेपर्यंत सतत कूस बदलत राहिलो. मला झोपही नीट लागत नव्हती. मी मोबाईल व्हायब्रेट मोडमध्ये ठेवला होता, जेणेकरून आईला मोबाईलचा आवाज यायला नको. 1:30 वाजेच्या सुमारास दीपाली काकूंचा मिस कॉल माझ्या मोबाईलवरती आला. मी वेळ वाया न जाऊ देता हळुवारपणे आपल्या जागेवरून उठून एक नजर आईकडे टाकली. आई गाढ झोपेत होती. हळूचपणे दाराची कडी उघडून मी बाहेर आलो. दाराला बाहेरच्या बाजूने लॉक करून सरळ दीपाली काकूंच्या घरात मी घुसलो. काकूंच्या घरात अंधार होता. मला काहीच दिसत नव्हतं. तेव्हा काकूंनी आपल्या मोबाईलचा उजेड त्यांच्यावर टाकला आणि मला काकू दिसल्या. काकूंनी मला त्यांच्याजवळ बोलावले. मी काकूंजवळ गेलो आणि आपल्या मदतीने काकूला झोपेतून उठवले. एवढ्या अंधारातही दीपाली काकू अतिशय सुंदर दिसत होती. काकू माझ्याकडे एकटक नजरेने पाहत होती.
तेव्हा मी दीपाली काकूला म्हणालो, आंटी, अब आपकी चोट कैसी है? वो चोट तो ठीक है अजय, मगर जो मेरे दिल में चोट लगी है वो कब सुधरेगी पता नाही. मला काकूंचे म्हणणं त्यावेळेस काही कळाले नव्हते, म्हणून मी काकूंना परत विचारले, मुझे कुछ समझ में नहीं आया आंटी, आप क्या कहना चाहते हो? तेव्हा काकूंनी माझे दोघंही हात आपल्या हातात घट्ट पकडले आणि त्यांचे ओठ माझ्या ओठांजवळ येऊन थांबवले. त्या गुलाबी ओठांचा रस चाखण्याची इच्छा माझ्या मनात कधीपासून होती. ती संधी अगदी चालून माझ्याजवळ आली होती आणि ही संधी मला सोडायचीही नव्हती. मीही काकूंचे दोघं हात आपल्या हातात घट्ट दाबले. काकूंच्या श्वासात अगदी भर पडू लागला होता. हळूहळू आमचे श्वास एकमेकांना टच होत होते. लागलीच काकूंनी आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि तब्बल 10 ते 20 मिनिटापर्यंत आम्ही एकमेकांच्या प्रेमात असे गुंतलो की आम्हाला वेळेचे भानही राहिले नाही. हळूहळू आम्ही दोघांनी आपले कपडे बाजूला काढून एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. दीपाली काकूला माझ्याबद्दल पहिलेपासून खूप आकर्षण होते, म्हणून ती मला बाजारात तिच्यासाठी सामान आणण्यासाठी आईकडे आधीपासून तिने सांगून ठेवले होते. पण तो क्षण आईनेच मला काकूंसाठी परत आणून दिला होता. आता दीपाली काकूचा नवरा नाईट ड्युटीवर गेल्यावर मी रात्रीच्या वेळेस काकूंसोबत नाईट वॉचमनचा गेम खेळू लागलो होतो. काकूंना माझ्याकडून भरभरून आनंद मिळू लागला होता. मी कोणत्याही शब्दात माझ्याजवळ व्यक्त करू शकत नव्हतो. काकूंनी मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. ती दिवसाही मला घरात बोलवून 1-2 वेळेस माझ्याकडून भरभरून प्रेम करून घ्यायची. जोपर्यंत दीपाली काकू आमच्या चाळीत होती तोपर्यंत माझी दिवाळी दसरा ही काकूंच्या घरीच असायची. काकूंच्या आणि माझ्या प्रेमाची भनक हळूहळू आता चाळीत पसरली होती. काही बायकांना तर माझ्याशी एकांतात संपर्क साधून त्यांच्या नवरा ज्या वेळेस नाईट ड्युटीला जायचे त्यावेळेस त्यांच्या घरी यायचे आमंत्रण रात्रीच्या वेळेस मला दिले होते त्यांनी. अशा काकूमुळे 3 बायकांच्या संपर्कात मी रात्रीच्या वेळेस आळीपाळीने असायचो. माझे दिवस अगदी आनंदात जाऊ लागले होते. पण या जगात दुसऱ्याचे सुख पाहून दुसरे दुखणारे जास्त असतात. त्याचप्रमाणे माझ्या प्रेमाचे भांडही अंजली काकूंनी माझ्या आईसमोर उघडकीस आणले आणि त्याच वेळेस आईने मला शिक्षणासाठी पुण्याला हॉस्टेलला पाठविले. अशा प्रकारे माझ्या आयुष्यात दीपाली काकूंची आठवण सदैव सामावून ठेवणारी होती आणि त्याच प्रकारे वेगवेगळ्या रात्री मिळणाऱ्या काकूंच्या प्रेमाची चाहूलही माझ्या हृदयात साठवून ठेवणारी होती.